ज्यांनी ज्यांनी आनंद घेतला ना त्यांचा आनंद वाढत राहणार बरं का। हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी नृत्य केलं त्यांचं स्वागत बरं का। ज्यांनी केलं नाही त्यांना प्रेरणा देऊया, उद्या ते करतील बरं का। पुढच्या कथेला सुरुवात करणार आपण भगवान महादेव माता पार्वतीच्या लग्न अर्थानं देवांच्या लग्नाचा साक्षीदार आपल्याला होत आले। आता पाठवणी करायची बघा। माता मैनावती पार्वतीला सांगतात बरं का। आणि आईनं प्रत्येक खानदानी आईनं सांगितलं पाहिजे बरं का आपल्या मुलीला, बाई आजपासून तुझं घर तुझं सासर आहे, तू माहेरात कधीही येऊ शकतेस, 4 दिवस आनंदानं राहू शकतेस, पण कायमस्वरूपी तुझं घर जे आहे ना ते आता तुझं सासर आहे। तुझ्या सासरमध्ये तुझे सासू सासरेच तुझे आईवडील आहेत, दीर त्याला भाऊ म्हण, नणंद आहे ना तिला बहिणीसारखं वागव बघा, पतीची सेवा कर। हे प्रत्येक
खानदानी आईनं आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे. पण आज आई काय सांगते माहिती का? हे बघ पोरी, जा सासरी, महिना 2 महिने बघ, नाही जमलं, खटकेच उडू लागले, जावायला घ्यायचं, डायरेक्ट माहेराला निघून यायचं, मी बघन पुढचं काय करायचं. असं सांगणाऱ्या आई आहेत. म्हणून पोरींचे संसार उद्ध्वस्त होतात. सांगू तुम्हाला एक वाक्य, आपल्या मुलीच्या संसारामध्ये ज्या आईची त्या ठिकाणी एंट्री आहे ना, तिचा संसार कधीच व्यवस्थित होणार नाही. म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे, आपल्या पोरीच्या संसारामध्ये कधीच तुम्ही ढवळाढवळ कधीच करू नका बरं का, कधीच करू नका. तिचं सुख असेल, तिच्या घरी दुःख असेल, तिच्या घरी तुझं तू सावर म्हणायचं. जास्त मोठे प्रसंग आल्यानंतर आईवडिलांना जावं लागतं, समोर बोलावं लागतं. पण छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण आपल्या मुलीच्या संसारामध्ये दखल द्यायला लागलो, ढवळाढवळ करायला लागलो, तर तिचा संसार कधीही व्यवस्थित होणार नाही. एवढी गोष्ट आपण पाळली पाहिजे. आता पित्याकडे आल्या, पर्वतराज हिमालय म्हणू लागले. आणि बापाचं कसं असतं, पुरुषांचं काळीज फार वेगळं असतं बरं का, फार वेगळं असतं. त्याला रडता येत नाही आणि माणसाला खरंच रडता येत नाही बरं का. मग त्याचा अर्थ असा आहे का त्याला त्रास होत नाही, त्याला दुःख होत नाही, त्याला भावना नाहीत असं आहे का? पुरुषांना पण त्रास होतो, त्यांच्या पण भावना आहेत, त्यांना पण कुठेतरी व्यक्त व्हावं वाटत असतं, पण होता येत नाही. एवढंच काय, अहो स्वतःची आई मेली तरी सुद्धा पुरुषांना रडता येत नाही का? तर बहिणीला सावरायचं असतं. बाप मेला तरी रडता येत नाही, भावंडांना सावरायचं असतं. स्वतःची पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी सुद्धा रडता येत नाही, कारण मुलांचा सहारा बनायचं असतं. बापाला रडता येत नाही कधीच, पुरुषाला रडता येत नाही. किती अवघड आहे. मग आया बापर म्हणून आपण वेळ नाही आपल्या. पण त्या ठिकाणी ते पर्वतराज हिमालय म्हणतात, पोरी बापाचं घरी काही दिवसाचंच असतं बरं का. काय म्हणतात ऐका ना, बाबुल काय घर गोरी, 2 दिन का बसेरा है, बाबुल काय घर गोरी, 2 दिन का बसेरा है, बाबुल काय घर गोरी, 2 का बसेरा बाबुल काय घनटोरी, 2 दिन का बसेरा रडू लागले. पार्वती मैयाचे पाठवणी झाली. आता संसार सुरू झाला आणि संसार काय आपल्यासारखं नव्हतं. आज लग्न झालं, उद्या देव करायला गेले, परवा दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली की त्यांचं हनीमूनला गेले. असं नव्हतं बरं का, असं नव्हतं. त्यांचा संसार सुरू झाला म्हणजे काय सुरू झाला ऐका ना, जप तप ध्यान धारणा तपश्चर्या सुरू झाली. पती पत्नींचं नातंच त्यांच्यामध्ये निर्माण झालं नाही. आता सगळ्या देवी देवतांना पुन्हा काळजी पडली. अरे म्हणे यांचं लग्न आपण लावून कशासाठी दिलंय आहे का लक्षात कोणाच्या? लग्न कशासाठी लावून दिलंय? यांच्यापासून उत्पन्न होणारा पुत्र तो तारकासुराला मारणार आहे म्हणून यांचं लग्न लावून दिलंय. आणि यांच्या लक्षातच नाही की आपलं लग्न झालंय. त्यांचं उठलं की त्यांचा संसार काय, जप तप ध्यान धारणा तपश्चर्या, समाधीत बसायचं, कथा सांगायची, कथा ऐकायची, काय करायचं. आणि मग बराच काळ लोटल्यानंतर मग सगळ्यांना ती काळजी लागली की आता काय करायचं. शिवाच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडूनच तारकासुर मारला जाणार आहे ही गोष्ट सगळ्या देवी देवतांना माहित होती. आता सगळ्यांना तारकासुरला मारणाऱ्या शिवजीपासून उत्पन्न होणाऱ्या बालकाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे बरं का. आणि बराच काळ लोटल्यानंतर शिवाच्या शरीरातून एक शक्ती तेज बाहेर पडलं. ते शक्ती तेज धारण करण्याची शक्ती कुणामध्येच नव्हती. आणि मग ते शक्ती तेज एका गंगेच्या
नदीच्या किनारी जाऊन पडलं, त्यापासून एका पुत्राची उत्पत्ती झाली, एक पुत्र निर्माण झाला आणि त्याच पुत्राचं नाव कार्तिकेय अशा प्रकारचं ठेवलं. बोला कार्तिकेय भगवान की जय. कार्तिकेयांना 6 तोंड आहेत म्हणून त्यांचंच नाव षडानन अशा प्रकारचं पडलं. षडानन भगवान की जय. तर आज प्रयाग क्षेत्रावर याज्ञवल्क्य ऋषीच्या मुखारविंदातून ही कथा भारद्वाज ऋषी ऐकत होते. याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागलेले आहेत की तुम्ही ही कथा ऐकताय ना, ज्या शिवांच्या शक्ती तेजापासून पुत्र निर्माण झाला त्याचं नाव कार्तिकेय आणि या कार्तिकेयला 6 मातांनी सांभाळलं. 6 मातेसाठी 6 मुख धारण करणारे षडानन आणि त्यांना सांगितलं तुमचा जन्म कशासाठी आहे, तर तारकासुर दैत्याला मारण्यासाठी आहे सांगितलं. आणि मग युद्धनीतीचं शिक्षण दिलं. युद्धाचं प्रशिक्षण दिल्यानंतर शस्त्राने शास्त्रामध्ये पारंगत अशा प्रकारचं कार्तिकेयांना केलं आणि मग कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला आणि सर्व देवी देवतांना तारकासुराच्या त्या त्रासातून मुक्त केलं. अशा प्रकारे ही कथा गोस्वामी पूज्यपाद तुलसीदासजींनी अगदी थोडक्यामध्येच आटोपती घेतलेली आहे.